नमस्कार मित्रांनो, मी विनायक आंबेकर आणि तुम्ही पाहताय नवभारत 2047 यूट्यूब चॅनल। मित्रांनो, पहलगाममध्ये मुस्लिम अतिरेक्यांनी केलेल्या 26 निरपराध हिंदू भारतीय नागरिकांच्या निर्घृण हत्येची संपूर्ण देशभरातून नव्हे तर संपूर्ण जगभरातून निंदा झाली। आपल्या सर्वांचं रक्त देखील त्यामुळे खवळून उठलं आहे। या पार्श्वभूमीवर मोदी सरकारनं तातडीनं 5 राजनैतिक निर्णय घेतले। त्यातल्या सर्वात महत्त्वाच्या निर्णयाची माहिती देणारा हा व्हिडिओ आहे। सिंधू जल कराराला स्थगिती, मोदी सरकारचा मौके पे चौका। मित्रांनो, देशाच्या फाळणीनंतर 1960 साली 9 वर्षांच्या वाटाघाटीनंतर इंडस वॉटर ट्रीटी म्हणजेच सिंधू जल करार 19 सप्टेंबर 1960 रोजी कराचीत करण्यात आला। त्यावेळचे भारताचे पंतप्रधान चाचा नेहरू असल्यानं स्वाभाविकच पाकिस्तानला काही जास्त सोयीच्या असलेल्या अटी व शर्ती या करारात टाकण्यात आलेल्या आहेतच। या करारानुसार इंडस व्हॅलीमधील पूर्वेकडच्या 3 नद्यांचे म्हणजेच सतलज, बियास आणि रावी या नद्यांचे पाणी अनिर्बंधितपणे वापरण्याचा अधिकार भारताला आहे आणि पश्चिमेकडच्या इंडस, झेलम आणि चेनाब या नद्यांचं पाणी पाकिस्तानला द्यायचं आहे। भारत पाकिस्तानामध्ये 4 युद्ध झाली आणि इतकी वर्ष गेली, पण या करारात कधीही भारताने काहीही ढवळाढवळ केलेली नव्हती। या सर्व नद्यांचा उगम आणि प्रवाह भारतातून जात असल्यानं आणि त्यातल्या 2 नद्या तिबेटमध्ये सुरू होऊन भारतातून वाहत असल्यानं भारताचा या सर्व नद्यांच्या जलस्रोतावर कंट्रोल असू शकत होता। परंतु मानवतेच्या दृष्टिकोनातून आजपर्यंत भारताने हा करार हुबेहूबपणे कायम पाळलेला आहे। आताही पाकिस्तानला स्पष्ट ताकीद देताना मोदी सरकारनं स्पष्ट केलं आहे की पाकिस्ताननं भारतीय सीमेत घुसून आतंकी कारवाया करणाऱ्या अतिरेक्यांना पाठिंबा देण्याचं, त्यांना मदत करण्याचं कायमस्वरूपी आणि विश्वासार्हपणे थांबवावे, तोपर्यंत हा सिंधू जल करार आम्ही स्थगित करत आहोत। आता स्वाभाविकपणे हा निर्णय अतिशय कठोर असल्यानं प्रसार आणि प्रचार माध्यमातून आणि समाज माध्यमांवरून या निर्णयाच्या परिणामांविषयी अनेक तर्कवितर्क प्रस्तुत केले जात आहेत। तर त्यामागची काही वस्तुस्थिती समजून सांगणारा हा व्हिडिओ आहे। भारताच्या मुक्त वापरासाठी उपलब्ध असलेल्या पूर्वेकडील सतलज, बियास आणि रावी या नद्यांवर भारताने गेल्या 70 वर्षामध्ये बस्सी, भाकरा, चमेरा, कांचन, लारगी, मलाना, नीमू अशी अनेक धरणं बांधली असून या नद्यांच्या पाण्याचा उपयोग जलविद्युत निर्मिती आणि शेतीसाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो आहे। आत्तापर्यंत पश्चिमेकडील इंडस, झेलम आणि चेनाब नदीवर धरणे बांधण्यासाठी पाकिस्तानची परवानगी या करारानुसार घ्यावी लागत होती। सध्या झेलमच्या उपनदीवरील किशनगंगा आणि चेनाबवरील रतले या जलविद्युत प्रकल्पाचं काम सुरू आहे। सिंधू जल करारामुळे त्यावर पाकिस्तानचे अधिकारी वारंवार भेट देऊन लक्ष ठेवून आहेत आणि अनेक अडथळे आणत आहेत। कराराला स्थगितीच्या या निर्णयामुळे आता भारत या प्रकल्पांचं अडकलेलं काम निर्विघ्नपणे पूर्ण करू शकेल। पश्चिमेकडच्या नद्यांवर जी धरणे आहेत त्याच्या खोलीकरणावर देखील आणि गाळ काढून पाणीसाठा वाढवण्यावर देखील पाकिस्ताननं वारंवार आक्षेप घेतलेले होते। आता भारताला या धरणांमधला गाळ काढून तेथील पाणीसाठा वाढवता येईल, त्याचा फायदा भारतीय शेतकऱ्यांना नक्कीच होईल आणि त्यामुळे पाकिस्तानातल्या शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी टंचाई पण नक्कीच जाणवेल। या सर्व नद्या या दुर्गम भागातून वाहत असल्यानं अचानक येणारे पूर, बर्फ वितळण्याने पाण्याची अचानक पातळी वाढणे वगैरे प्रकार कायम होत असतात। सिंधू जल करारामुळे अशा सर्व आपत्तींची पूर्वकल्पना भारत सरकार वेळोवेळी पाकिस्तानला देत आलेली आहे। आता सिंधू जल करार संपुष्टात आल्यानंतर भारतावर अशी माहिती देण्याचं बंधन राहणार नाही। परिणामी पाकिस्तानला अचानक येणाऱ्या त्या आपत्तींचे गंभीर परिणाम भोगावे लागतील। पाकिस्तानातली बहुतांश वीज निर्मिती आणि शेतीचा पाणी पुरवठा या जल करारातून मिळणाऱ्या पाण्यावर अवलंबून होता, आता त्याच्यावर नक्कीच दूरगामी परिणाम होतील। सन 2023 पासून भारत पाकिस्तान दरम्यान या करारावरून वादविवाद सुरू होता। करारातील तरतुदीनुसार जलविद्युत प्रकल्पांच्या डिझाईनवरून झालेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही देशांच्या संमतीनं मायकेल लिनो या जलतज्ज्ञाची नेमणूक पण केली गेली होती।
परंतु पाकिस्तानने प्रथम मान्यता देऊन नंतर या तज्ज्ञाच्या नेमणुकीवरच आक्षेप घेऊन हे जलप्रकल्प लांबवण्याची भूमिका 2024 पासून घेतलेली होती. मोदी सरकारनं मौके पे चौका मारून हा करारच स्थगित केल्यानं आता पाकिस्तान गडबडलेला आहे. आता हे दोन्ही विद्युत प्रकल्प विहित मुदतीमध्ये पटकन पूर्ण होऊ शकतील. मित्रांनो, दहशतवादाला पाठिंबा देत देत पाकिस्तान स्वतः भुके कंगाल झाला आहे. तरीही पाकिस्तानातल्या मिलिटरीच्या प्रशासनाची नियत बदलण्याला तयार नाही. यावेळी मोदी सरकारनं पाकिस्तान विरुद्ध सुरुवातच दमदार केले. काश्मीरमध्ये जोरदार लष्करी कारवाया सुरूच आहेत आणि पाकिस्तानला सरप्राईज गिफ्ट नक्कीच मिळणार आहे. त्यामुळे यावेळी पाकिस्तान नक्कीच गुडघे टेकेल असा विश्वास वाटतोय. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर पाठवा आणि या चॅनेलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय सियाराम.